नमस्कार मंडळी, वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. खूप जणांनी डेली रुटीन विचारलं, बट ते शूट करणं होत नव्हतं. मंडे टू फ्रायडे तर इम्पॉसिबल असतं. आज सॅटर्डे आणि जे आहे ते रॉ दाखवते की कसं कसं असतं आमच्या सकाळी. सो जनरली मी आणि सखी 8, 8:30, 9च्या आसपास उठतो. उठायचं तसं मला लिमिटेशन नाही आहे ना सासरी ना माहेरी, कारण हे पिल्लू खूप लेट झोपतं रात्री आणि सध्या मी मधून आईला थोडा त्रासही देतो. सो असं उठायचं असं काही लिमिट नाही आहे. सो उठल्यानंतर सगळ्यात आधी तसं पप्पाकडे जातो आम्ही. हां, सकाळी उठल्या उठल्या पप्पा लागतो आम्हाला असं, आणि नंतर मी तिचं जे काय आहे ते रुटीन सुरू करते. सो सगळ्यात आधी तर तिला फीड करते आणि फीड करून झाल्यानंतर तिचं डायपर चेंज करते, कारण रात्रभर डायपर असतं. सो दिवसभर आम्ही तिला डायपर अवॉइड करतो घालायचं. सकाळी उठल्या उठल्या वाईप्स वगैरे मी काही यूज करत नाही. तिला सकाळी सकाळी धुवून आणते मी चांगलं, हो ना मग. आणि मग तिला फीड करून खाली तिच्या आजीबाबांकडे पाठवते, आणि तोपर्यंत माझी अंघोळ आणि बेडरूम वगैरे सगळं आवरून घेते मी नीट. सखीचे आजी बाबा तशी सकाळपासून तिची खाली वाटच बघत असतं, त्यामुळे गेल्या गेल्या हातातले सगळे कामं टाकून ते दोघंही येतात. मग निखिल तिला तिच्या मेडिसिन्स देतो, ज्या खालीच असतात. ओमेगा आणि D3ची जी मेडिसिन सध्या चालू आहे तिला. आणि त्यानंतर टाईम येतो तो तिचा फिरायचा. आम्हाला घरकामात मदत करायला ज्या आत्या, मावशी, मामी आणि दीदी येतात त्यांना सगळ्यांना सखीला फिरून आणावं लागतं. हा रूल आहे आमचा. जोपर्यंत सखी खाली घेते तोपर्यंत पटपट हे सगळं आवरून घेते प्रॉपर. तसं सखीकडे ना एक सोडून 3 पाळणे. एक गौरीचा होता, जो एकदम असा फॅन्सी घेतला होता मी जेव्हा गौरी झाली तेव्हा. पण गौरी खूप गबरी होती, गौरीचं खूप जास्त वेट होतं, सो ती पाळण्यात एका साईडला होऊन जायची. सो तो तसाच होता. त्यानंतर दुसरा घेतला होता जेव्हा डिलिव्हरीनंतर मी सासरी आली होती, तेव्हा आमच्याकडे असं असतं की मामाने पाळणा घेऊन द्यायचा असतो. सो तेव्हा दादाने आम्हाला गौरीचा अनुभव होता म्हणून तो झोळी टाईप घेऊन दिला मला. बट त्यात पण आमची सखी काही झोपे ना. आणि तिसरा मला कोलॅबरेशनसाठी आला होता तो ऑटोमॅटिकवाला. त्यात तर सखी अजिबातच झोपे ना आता. सो झोळीत पण ती खूप जास्त झोपत नाही. अंघोळ झाल्यानंतर थोडा वेळ झोपली तर झोपली, बट तरी पण आम्ही ठेवली की ती खूप गुंगली तर तिला काहीतरी हवं म्हणून झोळी ठेवली आहे. अदरवाईज ती झोळीतही जास्त झोपत नाही, तिला माझ्या शेजारीच झोपायला लागतं. बट जे काही नवीन पॅरेंट्स असतील ना, ज्यांना पाळणा घ्यायची खूप हौस असेल तर प्लीज घेऊ नका. वेस्ट ऑफ मनी आहे. खूप जास्त बाळात झोपतच नाही, आणि सखी जेव्हापासून पालथी पडायला लागली ना तेव्हापासून ती त्या पाळण्यात पालथी होते. मग ती सारखी भीती लागून राहते पडते का काय वगैरे. त्याच्या खाली ब्लँकेट वगैरे टाकून आमची सगळी हाऊस करून झाली. बट आता आम्ही यावर आलो आहे, एक आमच्या ह्या बेडरूममध्ये, एक खालच्या बेडरूममध्ये, माझ्या माहेरी पण वरती खाली सगळीकडे झोळ्या आहेत सखीसाठी. सो सध्या तरी फक्त झोळीच आहे. सो सखी खाली असते आजीबाबांकडे, तोपर्यंत मी हे सगळं आवरून माझी आंघोळ करून धुवायचे वगैरे कपडे खाली घेऊन जाते. डायपर बंद केल्याचे परिणाम एवढे सगळे कपडे निघतात सखीचे रोज. बट ठीक आहे. आई उठल्या उठल्या तिची जी काही भांडी आहे खायची पाहिजे ती सगळी उकळून ठेवतात. जोपर्यंत सगळे तिला बाहेर घेऊन फिरतात तोपर्यंत मी तिचं जे काही खायचं असेल ते करते. खाऊ घालायला तिला मीच लागते, त्यामुळे पटकन वरतून आवरून लॉग इन करून खाली येते. सध्या नागलीची पेज आहे, म्हणजे एक फूड मी तिला 2 दिवस कंटिन्यू देते. त्यामुळे तसं डॉक्टरने सांगितले, त्यामुळे यांची चव नाही बदलत. आणि आम्हाला असं उशीवर टेकून खायला खूप आवडतं. तिचं खाऊन झाल्यानंतर लक्ष्मी आजी येतात सखीला आंघोळ घालायला. आल्या आल्या सगळ्यात आधी त्या टाळू भरतात. खूप जणांनी विचारलं की कोणतं तेल यूज करते तिच्या केसांना, तर साधं पॅराशूट ऑइल. आणि मसाजसाठी मी यूज करते फिगोरा ऑइल. आधी मी तिची मसाज करायची, आंघोळ घालायची, बट मला सध्या पाठदुखीचा जरा त्रास सुरू झाला आहे आणि ऑफिसचं पण काम असतं, म्हणून आम्ही मावशींना परत बोलवलं असतं. मावशी तिची छान मालिश करता, आंघोळ घालता, तिच्या मूडनुसार सगळं घेतात, त्याच्यामुळे ती पण खुश असते. आंघोळ झाल्यानंतर मी तिला हे मदर्स पसचं फेस क्रीम लावते, बॉडी लोशन लावते, सेबामेडचं. तिचे छान केस आधी कोरडे करते. आणि सध्या आमच्यासाठी हा खूप मोठा टास्क झाला आहे. जेव्हापासून तिला रांगता यायला लागला ना तेव्हापासून ती अजिबात अशी एका ठिकाणी पडून राहत नाही. तिच्या मागे मागे पळून पळून तिचे केस कोरडे करावे लागतात. तिला बांधतो आणि नंतर आणि छान तिला झोपी घालतो. तिला झोका द्यायला सुद्धा मी किंवा निखिल लागतो, नाही तर आय डोंट नो वाय, पण तिला कळून जातं की मला कोणतरी दुसरं झोका देत आहे आणि ती रडायला सुरुवात करते. सो सखीला झोपवून मग मी वर येते. जर ती खाली नाहीच झोपली, खाली जर आवाज वगैरे राहिला भांड्यांचा, भांडे लावायचं वगैरे, तर तिला मला वरती घेऊन यावं लागतं. बट आज असं काही नाही आहे, सो ती आज झोपली खाली. सकाळचा आमच्याकडे असा काही खूप मोठा स्वयंपाक नसतो, कारण तात्या जेवत नाही. तात्या दूध आणि जे सीजनल फळं असतात त्याचा नाश्ता करतात आणि 10:30ला ते कोर्टात जातात. सो त्यांचा प्रश्न नसतो.
निखिल सकाळी जेवतच नाही, तो एकच टाईम जेवतो संध्याकाळी किंवा दुपारी नाश्ता वगैरे करतो आणि संध्याकाळी जेवतो. सकाळी त्याचं जेवण नसतं. सो मी आणि आईच असतो. सो आमचं असं थालीपीठ, खिशी, खिचडी असं आमचं एकदम लाईट असतं सकाळी. सो सकाळचा स्वयंपाक तरी काही माझ्याकडे नसतो. सकाळी सखी झोपल्यानंतर माझं काम सुरू होतं ऑफिसचं. आणि असंही सध्या मला असं काही हेवी काम नाही आहे, स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे. सो या वेळेत माझं एडिटिंगचं जे काम असतं एकदम थोडं कारण की सध्या खूप मिनी ब्लॉग करते मी. मोठे ब्लॉग करायला खरंच वेळ मिळत नाही कारण सखी खूप बिझी ठेवते मला. सो जे काही असतं थोडंफार ते पटपट एडिट करून मी यूट्यूब आणि इन्स्टाला पोस्ट करते. आणि सखीचा झोपायचा अजिबात भरोसा नसतो. कधी कधी ती 1 तास झोपते, कधी कधी 4 तास झोपते, कधी कधी ती 15 मिनिटात उठते. म्हणजे कधी कधी असं होतं ना, तिला मी अर्धा तास झोका देते आणि त्याच्यानंतर फक्त ती 15 मिनिटं झोपते. मला परत तिला घ्यायला खाली जावं लागतं. सगळ्यात टफ जॉब आहे सखीला रेडी करणं. कारण तिला आता ती अजिबात आधी शांत होती, एकदम प्रॉपर आवरू द्यायची. आता तिला हातात काही ना काही लागतं. पावडर आमची रोज निम्म्या बेडला लागते. मी तिच्यासाठी छोटे छोटे बनियन्स घेतले कारण मला ते खूप आवडतात. त्याच्यात ती खूप गोड दिसते. आणि आता अजूनही टफ काम आहे ते म्हणजे तिची वेणी घालणं, कारण तिच्या घालावंच लागतं. आता केस आमची डोळ्यापर्यंत येतात. सो पण आता आम्हाला कंगवा खेळायचा आहे. पावडरचा डब्बा आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन तिचं सुद्धा लॅपटॉप आहे. मी आणि निखिल जिथे पण काम करत असतो ना, तिला जर काही नाही भेटलं आणि ती तिथपर्यंत तर नक्की जाते. याच्यानंतर मी तिला म्हणजे आवरून झाल्यानंतर फीड करून मी तिला खाली पाठवते. आज शनिवार आहे त्याच्यामुळे आज वरतीच ठेवेल खेळायला. पण आम्ही सोमवार ते शुक्रवार आजीला खूप सारा त्रास देतो. आम्हाला काय झालंय काय माहीत नाही. आम्हाला बाबा येईपर्यंत आम्ही आजीला खूप त्रास देतो. बाबा आल्यावर आम्ही खूप छान खेळतो, बट तोपर्यंत आजीला आम्ही नुसतं उठ बस करतो. मग थोडा वेळ निखिलला जावं लागतं, कधी थोडा वेळ मला जावं लागतं. मोस्टली तर निखिल खालीच असतो लॅपटॉप घेऊन, कारण तिला तो किंवा मी कोणीतरी समोर लागतंय. जेव्हापासून आम्ही पुण्याहून आलोय तेव्हापासून तिला खूप सवय झाली आमची. आमच्या व्यतिरिक्त ती तात्यांकडे खूप छान राहते. बट जर तात्या नसतील तर दोघांपैकी एकाला हॉलमध्ये तिच्यासोबत बसावं लागतं. सो आज सॅटर्डे आहे, म्हटलं थोडेफार व्हिडिओ शूट करूया. बट आम्हाला अजिबात आईला काही करू द्यायचं नाही आहे. आम्ही 5 मिनटं सुद्धा आजीकडे राहिलो नाही. बघा आज मी तिच्या खूप वाईट विण्या घातलाय, आय नो. पण तिला इतकं तेल लावलंय मावशीने आज टाळू भरून. त्यांचं म्हणणं होतं की 2 दिवस तुम्ही तेल लावू दिलं नाही, सगळं कोरडं पडलंय. त्याच्यामुळे त्यांनी आज माझ्याच्यात ऐकलं नाही आहे. आणि त्यामुळे छकी अच्छा कोको कोलू गो अच्छा नो. तसं तर रोज यावेळेस आमचं काम चालू असतं. बट आज सॅटर्डे तर म्हटलं चला फिरून येऊयात. जसं की असं छान तयार केलंय मी. किती गोंडू दिसतंय माझं पिल्लू. आणि तिला पण कळतं आता की मम्मी पप्पा तयार झाले म्हणजे बाहेर जायचं आहे, या गोष्टी तिला कळतात. आणि इवन आम्ही खाली गेलो आणि आम्ही दोघं गाडीत बसलो, ती जर घरात राहिली ना, ती सारखी त्या दरवाजाकडे बघत असते की कोणीतरी येऊन मला उचलणार आहे. सो आम्ही तिघं चाललो आहे आत्ता फिरायला. कुठे ते माहीत नाही आहे. कामं आमचे खूप पेंडिंग आहेत. त्याच्यापैकी एखादं झालं तर ते करू, एल्स फक्त चक्कर मारून येऊ. हो, असलं सुंदर वातावरण आहे बाहेर. सो गरमागरम पाववडा आहे आणि चटणी. हे आमच्या नाशिक साईडलाच मिळतं. उगाचच याला काहीतरी उलटा वडापाव वगैरे नाव दिलंय तिकडे मुंबई साईडला. आम्ही हे लहानपणापासून खातो. हा पाववडा आहे आणि हा खूप भारी लागतो. म्हणजे सोबत अशी चटणी असेल ना, बेस्ट. आणि हे वातावरण अजूनच छान. सो इथे ऑलमोस्ट 5.5 वर्षांनी आलो आहे. लास्ट टाइम आमच्या प्री वेडिंगचं जेव्हा शूट होतं तेव्हा आलो होतो. पण आम्ही खूप वर गेलो होतो. आता आम्ही खूप खाली आहे. खूप वर होतो का रे आपण तेव्हा. आणि सखीला घेऊन आलोय. तर संध्याकाळी तिला मी बेसिकली फ्रूट देते 7-7:30ला. तर आज फ्रूट नाही आहे, जसं ज्यूस केला आहे मी मोसंबीचा. मोसंबी तिला तशी एकदा दिलेली मी आणि तिने चोखली होती छान. त्या जे फ्रूट्स असतं त्याच्यात ज्यूस फर्स्ट टाईम देते. सो मला पण तिची रिॲक्शन पाहिजे. फळं मी तिला पपई, डाळिंब, आंबा दिला होता फर्स्ट टाईम. देन मोसंबी, संत्री, बेसिक फळं देते. चिक्कू पण दिला होता. चिक्कू सखीने एक पूर्ण खाल्ला होता. सो बघूया तिची रिॲक्शन. टोटली रिजेक्ट केलं आहे. आम्हाला अजिबात नाही चालत आहे ज्यूस. संत्री आम्ही अशी चोखून खातो, पण ज्यूसला सी घे ना बाबू थोडं.
यानंतर आमचा स्वयंपाकाचा टाईम होतो. सो असं काही ठरलेलं नाही की आईंनीच करायचा किंवा मीच करायचा. सखीच्या मूडप्रमाणे आमचा स्वयंपाक असतो. ती जर रडत असेल तर मी बसते आणि आई स्वयंपाक करतात. ती शांत असेल तर मी स्वयंपाक करते, आई तिच्याजवळ बसता. आज आमच्याकडे शेंगोळे होते, त्याच्यामुळे आम्हाला दोघींना करावे लागणार होते. त्यामुळे आज तात्या आणि निखिल घेऊन बसले होते तिला बराच वेळ खेळायला. आणि आम्ही आज लाटून आणि असे कापून शेंगोळे केलेत, कारण मला ते हाताने वळता येणार नव्हते. मला सखीला घ्यायचं होतं आणि आईंचा पण हात दुखतो. आणि शेंगोळ्यांची फुल रेसिपी पाहिजे असेल तर त्याची मी लिंक देते कमेंट बॉक्समध्ये. मी ऑलरेडी ती रेसिपी शेअर केली आहे. रोज रात्री मी तिला वरचं दूध देते, फॉर्म्युला मिल्क. सो निखिल ट्राय करत होता, बट निखिलकडनंही ती घेत नव्हती. शेवटी काका आला, काकांकडनं आम्ही खातो पितो, बट आज आम्हाला काकाकडनंही ट्राय करायचं नव्हतं. आम्हाला खूप झोप आली होती ना, आम्हाला त्याशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. रोज रात्री ती झोपण्याआधी घेते फॉर्म्युला मिल्क, बट आज तिने नाही घेतलं. बट ठीक आहे, मी तिला फीड केलं आणि ती लगेच झोपी गेली आहे. सखी रात्री जेव्हा झोपते ना, ते बेस्ट असतं, कारण मी त्या गोष्टीची खूप वाट बघत असते. कारण ती जर 9, 9:30च्या आसपास नाही झोपली तर ती 12-1पर्यंत नाही झोपत. सो जितक्या लवकर ती झोपेल ना तितकं मला बरं असतं. सो फायनली मला आधी असं वाटायचं की जे म्हणतात ना की बाळ झाल्यावर एवढा मिळत नाही, तेवढा वेळ मिळत नाही, हे पण नाही होत, ते पण नाही होत. खरं आहे, हा माझा अवतार सांगतो. मला तर घरात जास्त काही कामही नाही आहे, तरी पण मला असं स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण ठीक आहे, हे सखीसोबतचा वेळ आहे तो खूप छान जातो आहे, ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि हा लास्ट सेगमेंट पण नाही म्हणता येणार. फर्स्टली, ज्यांना कोणाला माहीत नाही आहे की गौरी कोण आहे, मी आधी पण सांगितलं आहे, गौरी माझ्या दादा वहिनीची मुलगी आहे. माझी भाची आहे, नात्याने माझी भाची आहे, पण ती माझी मुलगीच आहे. या सखीपेक्षा 0.1% का होईना माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे, कारण ती आधी आली आहे आणि 4 वर्ष तीच होती, ही आत्ता आली आहे. सो फक्त जन्म नाही दिला आहे, बट ते माझंच बाळ आहे, माझं पहिलं बाळ आहे ते. आणि ती असं ठणकावून सांगते सगळ्यांना, आत्तूचं फर्स्ट बेबी मी आहे. इवन सखी जेव्हा पोटात होती ना तेव्हा पण तिचं चालायचं की आत्तू ते सेकंड बेबी आहे, मीच फर्स्ट बेबी आहे. तर हो, गौरी माझं बाळ आहे, नात्याने भाची आहे, पण ती माझी मुलगी आहे. सेकंड वन, ज्यांना असा खूप त्रास होतो की सखी सावळी आहे, सखी सावळी असो, गोरी असो, काळी कुठं असो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, ते माझं बाळ आहे आणि मला ते खूप आवडतं. कलर आय डोंट नो तुम्हाला काय सेन्स करतो, आणि ती सावळी असो गोरी असो तुम्हाला काय फरक पडतो माहीत नाही. आम्हाला ती कशीही आवडते, कारण ती आमची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर स्क्रोल करायचं आणि पुढे जायचं. आणि थर्ड वन, ज्यांना माझ्या तब्येतीची खूपच जास्त चिंता आहे की एकदाचं वजन कमी कर गं वगैरे, असे पॉझिटिव्हली पण खूप सांगता की अगं वजन कमी कर, असं नको करू. अप्रिशिएट करते आणि करेल मी सुरुवात जेव्हा जेव्हा मला वाटेल. इथून मी तयार होते, झाली की मी होईल सुरुवात. बट जे टोमणे मारतात, जे पर्सनली DM पण करतात, जे कमेंटमध्ये पण टाकतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे काय? मला नाही प्रॉब्लेम, माझ्या नवऱ्याला नाही आहे, माझ्या आईबापाला नाही आहे, माझ्या पोरीला नाही आहे, माझ्या मित्रमैत्रिणींना नाही आहे, त्यांना मी जशी आहे तशी आवडते. इवन माझ्या ऑडियन्सपैकी पण किती लोक आहेत ज्यांना मी आवडते. सो सो सेम, तुम्हाला आवडत नसेल तर व्हिडिओ बघू नका, सबस्क्राईब करू नका, पुढे चला. बट तुमची निगेटिव्हिटी प्लीज आमच्यापर्यंत येऊ देऊ नका, कारण की आम्ही तिघं खूप खुश आहे. सो मुळात माझ्या वजनाचा लोड तुम्ही घेऊ नका, टेन्शनने तुमचंही वाढेल. सो जेव्हा व्हायचं तेव्हा होईल कमी. आत्ता माझ्यासाठी सखी प्रायोरिटी आहे आणि होतं आहे, हळूहळू करते मी सेट. सो म्हणजे असं मला तर काही फरक पडत नाही, निखिलला पण पडत नाही, बट माझ्या आईला खूप पडतो सिरियसली. सो नका करू असं, थोडं पॉझिटिव्ह राहा आणि आमच्यापर्यंत असं पॉझिटिव्हिटी पाठवा, म्हणजे आम्हाला पण असं व्हिडिओ बनवायला, ब्लॉग बनवायला छान वाटतं. सो असं होतं माझं डेली रुटीन. बेसिकली एक्झॅक्ट असं नसतं, सकाळी एक्झॅक्ट असं असतं, बट दुपारनंतर चेंज होतं सखीच्या मूडप्रमाणे. तिची झोप, तिचं खाणं पिणं, तिची रात्रीची झोपायची वेळ, तिच्या खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत, कधी फळ देतो, कधी ज्यूस देतो, कधी सॉलिड देतो, कधी म्हणजे वेगवेगळं देत राहतो. सो असं फिक्स नाही आहे. दुपारनंतर ते चेंज होत राहतं, कधी तात्यांकडे असते, कधी माझ्याकडे, कधी आईंकडे, कधी निखिलकडे, कधी आमच्याकडे संध्याकाळी पाहुणे येतात खास तिला सांभाळायला संध्याकाळी 9:30 नंतर. सो असं रुटीन चेंज होत जातं, बट जेवढं म्हणजे असं पॉसिबल होतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.